ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर मुस्लिम समाज एकत्र झालाय। मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे। मातोश्री बाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम समाज एकत्र जमा होऊन उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहेत। ठाकरे गटाचे 9 खासदार लोकसभेत पाठवले। वक्फ बोर्ड संदर्भात विरोध न करता बाहेर निघाले, त्यामुळे ठाकरे गटाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे। दरम्यान मातोश्री परिसरात मुस्लिम समाजासमोर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येमध्ये जमायला सुरुवात झाली, त्यामुळे मातोश्री बाहेर मोठ्या तणावाचा वातावरण निर्माण झालाय। डीसीपी गेडाम दीक्षित सोबत मोठ्या संख्येत पोलिसांचा फौजफाटा येऊन मातोश्री बाहेर दाखल झालाय। उद्धव ठाकरे मातोश्रीमधून ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघणार आहेत, त्यापूर्वीच मुस्लिम समाज मातोश्री बाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहे। मुस्लिम समाजाकडून त्यांचा विरोध केला जाणार आहे, त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून मातोश्री बाहेर रस्ता जाम केला जात आहे। मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांना मोठ्या संख्येमध्ये मत दिलंय, मात्र ते वक्फ बोर्ड संदर्भात का बोलत नाहीत असा आरोप केला जात आहे, त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। दरम्यान मुस्लिम समाजाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस तैनात होत आहेत। मातोश्री बाहेर पोलिसांनी मुस्लिम समाजाचे एक लोकांना ओळख पटवून गाडीमध्ये ताब्यात घेत आहेत। मातोश्रीमधून उद्धव ठाकरे ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघताना मुस्लिम समाजाकडून उद्धव ठाकरे यांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी मातोश्रीच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गाड्यांची तपासणी करत आहेत। मातोश्रीचे शेजारी असलेल्या गार्डनमधून मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।